चार रन नानासाहेबांनी 4 रन मारले आहे. खूप छान. नमस्कार. धमनार गावात जमलेल्या समस्त क्रीडा रसिकांचं आम्ही आयोजकांच्या वतीने स्वागत करतो. आणि खेळपट्टीवर सामना चालू धाडणे विरुद्ध आयोजक धमनार जितेंद्र वसंतराव खैरनार बॅटिंग क्रीजवर आहेत. फ्लेरिंगचा चेंडू फटका धरण्याचा प्रयत्न, चेंडू हुकला असला तरी बाउंड्रीपर्यंत पोहोचल्याने नानासाहेब दुसरी धाव घेण्याच्या तयारीत, परंतु ओव्हर संपली आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलेले आहेत. शेवटच्या चेंडूवर एक धाव चोरली आणि पुढच्या ओव्हरला परत एकदा स्ट्राईकवर नानासाहेब. त्यांच्या समोर सुरेश पवार सुंदर अशी गोलंदाजी करतो भागवतचा संघ. आणि तेवढीच बेधडक असे जुन्या काळातले प्रसिद्ध खेळाडू जितेंद्र वसंतराव खैरनार उर्फ जितू नाना. पाहू शकता आपण या मैदानावर पाणी, जेवण, नाश्त्यापासून तर व्हिडिओग्राफी सगळीच प्रकारची सोय करण्यात आलेली आहे. सुनील वाघ स्वतः व्हिडिओग्राफीसाठी श्रावणपूरचा चेंडू घेऊन फुलरलेनचा चेंडू क्लिक करण्याचा प्रयत्न आणि निर्धाव खेळलेला आहे. आणि 22 धावा जमा झाल्या आहेत बोलणार संघाच्या. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जितू नाना यांनी दगात चेंडू पाठवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु तो हुकला आणि निर्धाव चेंडू पडलेला आहे. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू फटका धरण्याचा प्रयत्न. फक्त अजून एक चेंडू आणि नाना हे आपल्या संघासाठी प्रत्येक प्रकारे योगदान देऊ इच्छितात. जर आपल्या बॅटीला चेंडू लागत नाही तर स्वतःहून तो बॅट देण्यात येईल. यावेळेस फुलरलेनचा चेंडू फटकावला आहे लांबांच्या दिशेने. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हुकलाय. केवळ एका धावेने समाधान मानावे लागणारे धमनार संघाला. सुंदर गोलंदाजी करतो आणण्याचा संघ. सुरेश पवार एकटा फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. यावेळेस पुन्हा यॉर्कलेनचा चेंडू मारण्यात अपयश. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि थ्रो हुकलेला आहे. आणि थ्रोच्या मदतीने दुसरा जवळ 10 ते 12 रन जितू नानांनी पळून काढलेले आहेत. ओव्हरच्या समाप्तीनंतर काही झालं तरी ओव्हरच्या शेवटच्या चेंडू नंतर जितू नाना पुन्हा एकदा स्ट्राईकला येऊन जातात. स्ट्राईकवर कॅल्क्युलेटेड असं क्रिकेट खेळता येते. मला वाटतं शेवटची ओव्हर आहे आणि 5 ओव्हरच्या अखेर 25 धावा जमा झालेल्या आहेत. 5च्या सरासरीने आपण धावतोय. छोटी अशी धावसंख्या उभारली आपल्या संघाने, परंतु धावा कमी असल्या तरी धमनारचा संघ जिंकणार आहे असे त्यांचे कर्णधार युवराज मराठे यांचं वक्तव्य आहे.
6व्या षटकाचा पहिला चेंडू. जर ती गाडी खेळणाऱ्या टीमची असेल तर सरळ या बांधाच्या साईडने इकडे येऊ द्यायचंय. तुम्हाला परवानगी आहे. फक्त पंक्चर झाल्यास आम्ही जबाबदार नाही. पंक्चर काढण्याची आम्ही सोय करून देऊ, परंतु त्याचे पैसे आकारण्यात येतील. पुढचा चेंडू सुरेश पवार विरुद्ध दांडण्याचा बॉलर. फुलरलेनचा फुलटॉस चेंडू लॉंगॉनच्या दिशेने फटकावला आहे. चेंडू सीमारेषेजवळ पळतोय, परंतु क्षेत्ररक्षक तिथं असल्या कारणाने दुहेरी धाव. जितेंद्र वसंतराव करणार हुसेन बोलच्या वेगाने रनिंग करतायत आणि दुसरी धाव पूर्ण केली. आणि वसमार गावाचे पोलीस पाटील यांचं आयोजन इथं झालेलं आहे. चला लवकरात लवकर सामना संपवायचा. समोरचा संघ येऊन टेपला आहे. आपल्याला मॅच सुरू करायचे. फुलरलेनचा चेंडू फटकवण्याचा प्रयत्न. बॅटचा इनर एज. एकेरी धाव. जितेंद्र नाना. वाह वाह वाह, काय रनिंग करताय जितू नाना. जवळजवळ मागच्या 15 मिनिटात 2 ते 3 किलोमीटर त्यांनी रनिंग केलेली आहे. सुरेश पवार. हो, स्टंपिंगचा प्रयत्न. हो, जबरदस्त. हे पाहू शकता. खेळाप्रती प्रेम पाहू शकतात. काय डावी मारली आहे. टाळ्यांचा गडगडाट होऊ द्या. टाळ्यांचा गडगडाट. पुन्हा एकदा नाना, पुन्हा एकदा वन्स मोर. काल आपण पाहू शकता खेळावरचं प्रेम. रनआउट होऊ नये म्हणून जवळजवळ 5 फुटावरून मारलेली उडी. काय जबरदस्त गाडी होता. अक्षरशः ऍथलेटिक. वय 50 पोचलं असलं तरी अजून जवानी संपलेली नाही. काय जबरदस्त खेळापती प्रेम. सर्व ओव्हर संपले. पूर्ण ताकद लावून दिली भाडणे संघाने, परंतु नानांची विकेट त्यांना मिळू शकली नाही. अख्ख्या तालुक्यात नावाजलेले गोलंदाज त्यांच्या संघात, परंतु हा खेळाडू सामना आपल्या संघासाठी धावसंख्या उभारून अक्षरशः दोघं बाजूने त्यांचे कपडे खराब झाले असतील तरी ही धावसंख्या उभारून परत आहे.